बोला मम्मी. हो ग माझी बाई ती. तुम्ही ना अशा तिकडे जा, सगळ्यांची मदत करा, मग तुम्ही उठून दिसाल, मग लोक म्हणतील आम्हाला ना अशी सून हवी. कळलं मम्मीच्या डोक्यात काय चाललंय ते. हो. अगं बघ बघ हिच्याकडे बघ जरा. आशू बाय बघ कशी दिसत ग, अशी गुणी हुशार. मी तुला सांगते या लग्नामध्ये ना तुला एखादं स्थळ तरी नक्कीच येईल. अगो एखादं काय, रांगा लागतील रांगा. शपथ. मग मी लगेच काळा चौकी पोलीस स्टेशनला कॉल करते बाई. का काय अगं आसावरी ताईला बघायला येणाऱ्या स्थळांची गर्दी होईल ना, मग ती कोण आवरणार, पोलीस बघून घेतील काय ते. नाही तुमचे सगळ्यांचे हवेत तीर मारून झालेत का? मावशी वाट बघतीये ना, चला पटपट. आशू काय हे, काय मावशीने दिलेला नेकलेस का नाही घातलायस? मम्मी एक नेकलेस आहे ना, असू देत ना. नाही 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 उठून दिसायला हवं. जा जा आधी पहिला हार घाल. मम्मी हे चांगलं दिसतंय. जा ऐक ना मम्मी, ऐक. जाते. बरं 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 जा, चिडू नकोस. तू कमी हे काय असं असं काय, पावडर कुठे? मम्मी नेकलेस नाहीये इथे. काय? मम्मी कपाटात नेकलेस नाहीये. अगं कुठे गेला नेकलेस? मला नाही माहित. मी 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 कपाटात ठेवलं होतं. मला नीट लक्षात आहे, मी कपाटात ठेवलं होतं. शरू शरू कुठे शोधायचं मला नाही कळत आहे आता. मला आठवतंय तिथेच होता तो. एक मिनिट ताई, आपण ना सगळ्या बॅग्स चेक करूया. हा तू तू ती बॅग बघ. आपण ही बॅग बघ. अरे देवा, ह्यात नाहीये. मम्मी याच्यात सुद्धा नाहीये. ह्यात पण नाहीये. अरे देवा. मम्मी तू तू जरा शांत हो. हे बघ, आपण टेन्शन नको घेऊया, सापडेल आपल्याला नेकलेस. असेल इथेच कुठेतरी असेल. पण असा कसा कुठे गेला? शरू मला नीट लक्षात आहे की मी कपाटातच ठेवला होता तो हार. पप्पांचा फोन. मी खरं सांगते. हॅलो हॅलो. शरू बाळा, अरे कुठे आहात तुम्ही? हा इतका वेळ लागतो तयार व्हायला? बाळा अरे लग्न लागल्यानंतर तुम्ही येणार आहात का? पप्पा ते एक सांगायचं होतं. काय काय झालं ना, मावशीने मला एक नेकलेस दिला होता. हा मग? तर तो द्या इकडे एक मिनिट, मीच बोलते. शरू शरू अगं ही काय फोनवर बोलत बसायची वेळ आहे का, मला सांग. अगं इथे विधी सुरू झालेत सगळे. आता नाईलाजाने मला समायराला करवली म्हणून उभं करावं लागलं. कुठे आहात तुम्ही? या ना पटकन. हो हो मावशी, ते आम्ही. शरू तू आधी पमाला फोन दे बरं. मम्मी फोन नाही तर प्रॉब्लेम होईल. हॅलो पमा अगं किती वेळ लावलाय तुम्ही? या ना लवकर इथे. ओ हो ताई आलेच. पमा हं? तुझा आवाज असा का येतोय? ताई अगं ते काही प्रॉब्लेम झालाय का? मुली तयार होत नाहीयेत ना, म्हणून मी इथे आले. नक्की ना? हो नक्की. बरं ठीक आहे, इथे मी वाट बघते. या लवकर तुम्ही. हा येत आहेत. मम्मी ऐक ना, तू प्लीज रडू नकोस ना, प्लीज. हे बघ आपल्याला ना नेकलेस सापडेल. तू इथेच कुठेतरी असेल ना, तू प्लीज रडू नकोस. तो नेकलेस नाही सापडला ना, आपली हिमरत जाऊ शकते. मी असं ऐकलंय की तो हार दिनेश भाऊजींनी समाराला गिफ्ट दिला होता. त्यांना जर हे सगळं कळलं तर काय वाटेल. आणि अगं ते सगळं सोड. आणि अगं ती समायरा, तिला जर कळलं ना की आपल्याकडून तो नेकलेस हरवलाय, किती तमाशा करेल ती मुलगी. मला सगळ्यात जास्त टेन्शन तर तिचंच आलंय. सगळं बरोबर आहे, पण आपल्याला इथे जास्त वेळ थांबून नाही चालणार आहे. पण मावशी एक वेळेस नेकलेसचं विसरेल, पण आपण लग्नाला वेळेवर नाही पोहोचलो ना तर तिला वाईट वाटेल. मला तुम्ही प्रॉमिस करा, सगळं पूर्ण लग्नामध्ये तुम्ही नॉर्मल राहा. कोणी काही बोलणार नाहीये, प्रॉमिस.
मम्मी माझ्यावर विश्वास ठेव, स्वामी सगळं ठीक करतील. वधूवरांनी एकमेकांना हार घाला. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान.